नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत करत आहे. जर चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तर चला आजची रेसिपीला सुरुवात करूया. तर आज मी बनवते शंकरपाळी. तर त्यासाठी मी 1 किलो मैदा घेतलेला आहे. जर तुम्ही सर्व टिप आणि ट्रिक्स फॉलो केल्या तर तुमची शंकरपाळी एकदम परफेक्ट बनेल. तर नक्की एकदा बघा. तर आता त्यासाठी मी 1 किलो मैदा घेतलेला आहे. त्यानंतर 300 ग्राम पिठी साखर घेतलेली आहे. आता आणि 150 ग्राम तूप घेतलेलं आहे. आता आपल्याला पिठी साखर मध्ये थोडंसं पाणी घालून थोडंसं याला गरम करायचं आहे, जेणेकरून साखर व्यवस्थित पागळली जाईल. तर अशा प्रकारे आपल्याला 1-2 मिनटं पिठी साखर व्यवस्थित पागळून घ्यायची आहे. हे बघा, पिठी साखर व्यवस्थित पागळली गेलेली आहे. आता मी तूप गरम करून घेते. तुपाचं आपल्याला यामध्ये मोहन घालायचं आहे. जर तुम्ही सगळ्या टिप्स फॉलो केल्या तर तुमची शंकरपाळी एकदम परफेक्ट बनेल. अशा प्रकारे आपल्याला तुपाचं आता यामध्ये मोहन घालायचं आहे. ज्यावेळी मी शंकरपाळी बनवते तर सगळे डिमांड करतात की नेहमी अशाच प्रकारे बनव. आता बघा, मी मैद्यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं आहे आणि चमच्याने याला व्यवस्थित मिक्स करून घेते. कारण तूप एकदम गरम आहे, म्हणून थोडं सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरीच एकदम खस्ता, कुरकुरीत आणि खुसखुशीत शंकरपाळी घरच्या घरी बनवू शकता. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित मैद्यामध्ये तूप मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण उरलेलं तूपसुद्धा यामध्ये घालून घेणार आहोत, जेणेकरून शंकरपाळी एकदम खुसखुशीत होईल. आता आपल्याला परत याला चमच्याने मिक्स करायचं आहे, कारण तूप जास्ती गरम आहे, त्यामुळे आपल्याला सुरुवातीला चमच्यानेच मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे मी सर्व तूप व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व मैद्याला तूप व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. अशा प्रकारे दोन्ही हाताने आपल्याला व्यवस्थित याला तूप चोळून घ्यायचं आहे मैद्याला, जेणेकरून प्रत्येक कणाला तूप व्यवस्थित मिळेल आणि व्यवस्थित आपल्या शंकरपाळ्या खुसखुशीत होतील. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला दोन्ही हाताने चांगलं चोळून घ्यायचं आहे पिठाला. 5 मिनटं लागतात याला, 5 ते 6 मिनटं. पण जर आपण थोडासा वेळ दिला तर चांगला पदार्थ आपला एकदम बनवून रेडी होतो. त्यामुळे घाई अजिबात करायची नाही आहे आणि व्यवस्थित त्याला 5 मिनटं आपल्याला चोळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पूर्ण पीठ व्यवस्थित मी चोळून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये साखरेचं जे पाणी करून ठेवलं होतं ते यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे. अशा प्रकारे आपण थोडं थोडं पाणी घालून यामध्ये याला मिक्स करायचं आहे. आणि साखरेचं जे मी प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. 300 ग्रॅम साखर 1 किलोसाठी परफेक्ट आहे. पण जर तुम्ही जास्ती गोड खात असाल तर साखरेचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आणि तुपाचं प्रमाणसुद्धा एकदम परफेक्ट आहे, त्यापेक्षा जास्ती घालू नका. जर आपण जास्ती तूप घातलं तर शंकरपाळ्या ज्या वेळेला आपण तळतो त्यावेळेला त्या तेलामध्येच पूर्ण चुरा होऊन जातात. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन शंकरपाळी बनवू शकता. हे बघा, आता मी सर्व पिठाचं एकदम कणिक मळून घेते आहे. पण त्यासाठी बघा, पीठ आता सुकंच राहिलेलं आहे. तर त्यासाठी मी काय करते आहे, थोडंसं पाणी गरम करून घालते. आपल्याला पाणी गरमच घालायचं आहे, थंड पाणी अजिबात घालायचं नाही. जर तुम्हाला वाटलं हे अजून सुकं आहे तर यामध्ये अजून थोडंसं पाण्याची गरज आहे, तर तुम्ही थोडंसं गरम पाणी घालू शकता. थंड पाणी वापरल्यामुळे शंकरपाळ्या खुसखुशीत होत नाही, त्यामुळे गरम पाणीच घालायचं आहे. आणि असं थोडं थोडं करून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पिठाला जास्त पातळ नाही मळायचं आहे आणि जास्त घट्टसुद्धा नाही मळायचं आहे, मीडियममध्येच मळायचं आहे. तर अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी घालून याला व्यवस्थित मळून घेते. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित गोळा मळून घ्यायचा आहे. हे बघा, पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला मळायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त सैल पण नाही. आणि याला झाकून व्यवस्थित ठेवायचं आहे. आता पीठ आपलं व्यवस्थित मळून, हे बघा, अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित पीठ मळायचं आहे. तर पीठ मळून झालेलं आहे. आता याला मी व्यवस्थित एका पातेल्यामध्ये ठेवून देते. आणि याला आपण पातेल्यामध्ये ठेवून द्यायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे, किंवा तुम्ही यावरती ओला कपडासुद्धा घालू शकता. तर मी पातेल्यामध्ये
ठेवून यावरती झाकण ठेवते व्यवस्थित, जेणेकरून आपलं पीठ सुकणार नाही. अशा प्रकारे याला झाकून ठेवायचं आहे. आणि आता आपण याची पोळी लाटून घेणार आहोत. तर त्यासाठी मी पिठाचा गोळा बनवून घेते एक छोटासा. अशा प्रकारे शंकरपाळ्या तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवू शकता. मला तर प्रत्येक दिवाळीला डिमांड असते की मला शंकरपाळ्या तर बनवायलाच हव्यात, कारण सर्वांना खूप आवडतात. तर तुम्ही पण नक्की बनवून बघा, तुम्हाला देखील आवडतील. हे बघा, आता अशा प्रकारे मी व्यवस्थित एक गोळा बनवून घेतलेला आहे आणि याला लाटून घेते. जास्ती आपल्याला लाटताना सुद्धा काळजी घ्यायची आहे. एकदम पातळ नाही लाटायचं आहे आणि एकदम जाडसुद्धा नाही लाटायचं आहे. अगर जर आपण जास्ती पातळ शंकरपाळी लाटली तर शंकरपाळी एकदम कडक होते आणि चावायला खूप त्रास होतो. त्यामुळे आपल्याला जाडच लाटायची आहे, थोडीशी चपातीपेक्षा थोडीशी जाड. आता बघा, मी व्यवस्थित लाटून घेतलेली आहे आणि याच्या कडा व्यवस्थित कापून घेते आहे, जेणेकरून आपण जेव्हा याला शंकरपाळीचा शेप देणार तर कापायला आपल्याला व्यवस्थित सोपं जाईल. त्यामुळे मी अशा प्रकारे त्याच्या कडा कापून घेतलेल्या आहेत आणि त्याला व्यवस्थित चमच्याने असं कापून घेते आहे. अशा प्रकारे मी याचे व्यवस्थित काप करून घेते. तुम्ही हवं असेल तर तुम्हाला ज्या शेपमध्ये कापायचे त्या शेपमध्ये कापू शकता. बारीक मोठे जसे तुम्हाला आकार हवे आहेत तसे तुम्ही कापू शकता. मी अशा प्रकारे यांना व्यवस्थित कापून घेतलेलं आहे. आणि शंकरपाळी आपण ज्या वेळेला बनवतो त्यावेळेला सगळ्या टिप्स आपल्याला फॉलो करणं जरुरी आहे. नाहीतर एक जरी टिप आपण फॉलो नाही केली तर शंकरपाळ्यांचा शेप बिघडतो आणि चवसुद्धा बिघडते. हे बघा, आता बनवून आपल्या झालेले आहेत. तर मी कट करून घेतलेले आहेत. हे बघा, एवढी जाड आपल्याला हवी आहे शंकरपाळी. तर आता यांना मी काढून घेते आहे आणि आता आपण यांना फ्राय करून घेऊयात. तर अशाच प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता यांना आपण फ्राय करूयात. तर तेल एकदम जास्त गरम नाही करायचं आहे. तळताना आपल्याला फ्लेम स्लोच ठेवायचा आहे, कारण हाय फ्लेमवरती जर आपण शंकरपाळ्या फ्राय केल्या तर त्या वरून तर भाजल्या जातील पण आतून कच्च्याच राहतील आणि खुसखुशीत नाही होत. त्यामुळे आपण यांना स्लो फ्लेमवरतीच फ्राय करायचं. यांना फ्राय करायला सुद्धा खूप वेळ लागतो, पण आपण यांना स्लो फ्लेमवरतीच फ्राय करायचं आहे. हे बघा, अशा प्रकारे मी गॅस एकदम मीडियम ठेवलेला आहे आणि यांना स्लो फ्लेमवरती फ्राय करून घेते, जेणेकरून ते आतपर्यंत पूर्ण भाजल्या जातील. अशा प्रकारे बघा, मी व्यवस्थित यांना भाजून घेते. यांना भाजायला कमसे कम 10-15 मिनटं लागतात, पण खुसखुशीत होतात. हाय फ्लेमवरतीच कधी शंकरपाळी भाजू नये, जेणेकरून ती एकदम नरम राहील आणि सॉफ्ट राहील आणि खुसखुशीत राहील. हे बघा, आता सगळ्या शंकरपाळ्या व्यवस्थित बनून झाल्यात. बघा, दिसायला किती मस्त दिसत आहेत, एकदम परफेक्ट हलवाई स्टाईल. कोणी म्हणणार नाही की आपण घरच्या घरी बनवल्या आहेत. एवढी परफेक्ट, खायला पण जिभेवरती ठेवताच विरघळते, एवढी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलला आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.